मंगरुळपीर तालुक्यातील नियमाकुल विषय आता चांगलाच गाजत आहे। ग्रामस्थांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवला जात असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला असून अतिक्रमित जागेचा आठ मालकीचा न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील निवेदनाद्वारे संबंधित प्रशासनास दिला आहे। तर दुसरीकडे आम्ही जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध असून पात्र लाभार्थ्यांनी नियमानुसार अर्ज केल्यानंतर त्यांना योजनेचा लाभ मिळवून देणे हे ग्रामपंचायतचे धोरण आहे। कुणाही पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही असे ग्राम प्रशासनाने सांगितले आहे। आदर्श गाव म्हणून एडशीला पंचक्रोशीत ओळख आहे। विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यात गावकरी एकोप्याने भाग घेऊन गावगाडा चालवत असल्याची परंपरा, परंतु आता मात्र ग्राम प्रशासन आणि काही गावकरी यांच्यामध्ये सध्या लेटर वॉर सुरू असल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे। ग्रामपंचायत विषयीच्या ढिगभर तक्रारींचा खच पाहून गावच्या विकासाला ग्रहण तर लागले नाही ना अशी शंका व्यक्त होत आहे। सर्व मिळून आणि एकोप्याने गाव विकासाला प्राधान्य दिले तर गावचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही, पण एडशीत मात्र विकासाला खीळ बसलेली पाहावयास मिळत आहे। काही गावकरी वर्षानुवर्ष अतिक्रमित जागेत घर बांधून रहिवास करत आहेत, पण असूनही स्वमालकीची जागा व्हावी यासाठी नियमाकुलची कारवाई हेतू परस्परपणे ग्राम प्रशासन करत नसल्याचा आरोप करत न्यायासाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचा इशारा प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे दिला आहे। पण दुसरीकडे ग्राम प्रशासन गाव विकासासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास देखील सांगण्यात आलाय। लोकांना हक्काचे घरकुल मिळावे यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असून पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज दाखल करावेत। त्यांना नियमानुसार अतिक्रमित जागा नियमानुकूल करून जागेचा आठ देणार असल्याचेही येथील सरपंच यांनी सांगितले आहे। गावकरी आणि ग्राम प्रशासन मधील हा वाद विकोपाला जाण्याच्या आधीच प्रशासनाने वेळीच दखल घेऊन प्रकरणाचा निपटारा करावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे। 3-4 पिढ्या होऊन राहिल्या, फक्त एक घर भेटेल ते बी काहीच नाही, ते नाव नाही गाव नाही, फक्त असे आधार कार्ड राशन कार्ड भेटेल, दुसरं तर काहीच नाही भेटलेलं। पाहिजे ताठ आम्हाला पक्का। नमस्कार, आम्ही एडशी येथील रहिवासी असून आम्ही अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी वारंवार मागणी केली असता गेले 30 ते 40 वर्षापासून आम्ही एडशी येथे राहतो, परंतु काही कारणास्तव किंवा राजकीय दोषापोटी किंवा कोणाच्या दबावाला बळी पडून आम्हाला कुठलाही शासनाचा लाभ मिळत नाही। त्याचं कारण म्हणजे असं की आमच्याला कुठलाही पक्का आठ नाही, जसं की घरकुल असेल, इंदिरा गांधी आवास योजना असेल, शबरी आवास योजना असेल किंवा कोणतीही आवास योजना असेल, याच्यापासून वंचित राहण्याचं कारण काय की फक्त आम्हाला आठ मिळत नाही किंवा मागणी केली असता त्याची टाळाटाळ होती। 103 लोक याच्यात अतिक्रमित असून त्यांच्या नावाने कुठलीही जागा नाही, काही नाही, आणि जर मागणी करायला गेलं तर कुठलाही शासनाचा लाभ घ्यायला गेलं तर सांगतात की बाबा असं होत नाही कारण की तुमची जागा अतिक्रमणमध्ये। शासन परिपत्रकाच्या नियमानुसार अतिक्रमण नियमाकुल करणे शासनाचं धोरण नाही। शासनाने सगळ्यांना सांगितलेलं आहे की बाबा सगळ्यांना घरं पाहिजे, सगळ्यांना घरं द्यायची, परंतु कुठल्याही घरं न देण्याच्या कारणावरून किंवा कुठल्याही घर न भेटता आमची फक्त वारंवार फक्त उडवाउडीचं उत्तर देऊन आमचा मानसिक छळ होतो आहे, आमचा सगळ्याला त्रास होतो आहे, आणि कुठलंही काही नसताना आम्हाला फक्त कोणाच्या दबावाला बळी पडून आमच्यावर फक्त आणि फक्त एक अन्याय होतो। त्यासाठी वाचा फोडण्यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी 17/9/2024 आम्ही ग्रामपंचायत कार्यालय एडशी येथे एक निवेदन दिलं होतं की बाबा आम्हाला नियमाकुल करून द्या। त्याच्यानंतर 10/10/2024 आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, जिल्हाधिकारी साहेब वाशिम यांच्याकडे पण निवेदन दिलं की आमची मागणी पूर्ण करा। त्याच्यानंतर SDO साहेबांकडे निवेदन दिलं, त्याच्याकडे तहसीलदार मॅडमकडे निवेदन दिलं, गटविकास अधिकाऱ्याकडे निवेदन दिलं, पण कुठल्याही प्रकारचा आम्हाला न्याय मिळाला नाही। त्याच अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी घडत आहे। दुसरी गोष्ट अशी, माझा वैयक्तिक होता, मी गजानन नारायण वाणी एडशी येथे मालमत्ता क्रमांक 114 हिचा अगोदर पक्का आठ होता, त्यामध्ये 2 खरेद्या झाल्या यांच्या सहीने। तत्काळ आत्ताचे जे सचिव आहेत श्रीमती पाटणकर मॅडम यांच्या सहीनिशी मला 2 आठ मिळाले, त्यावर पक्क्या खरेद्या झाल्या। जेव्हा मी लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी गेलो त्यावेळेला त्यांनी असं दर्शवलं की तुमचीच जागा या अतिक्रमित आहे, असा अन्याय आमच्यावर होतो। त्यासाठी दिनांक 23/1/2025 पासून आम्ही संत गाडगेबाबा मंगल कार्यालय एडशी यासमोर आमरण उपोषणाचा साठी करण्यासाठी बसत आहोत। सरपंच अश्विनी सचिन चक्रनारायण, ग्रामपंचायत एडशी। आज आमच्या गावात अतिक्रमणधारक यांनी काही तक्रारी केल्या आहेत। त्यांचे म्हणणे आहे की आम्हाला स्वतःच्या नावाने आठ द्यावा, परंतु ग्रामपंचायत नियमानुसार जे लोक बसतील, पात्र ठरतील, त्यांना आम्ही नियमानुसार त्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे
वरिष्ठाकडे पाठवून देऊन वरिष्ठाच्या सूचनेनुसार ते नियमात बसल्यास आम्ही ते जरूर करू. प्रतिनिधी फुलचंद भगत, NTV न्यूज मराठी, मंगळूरपीर, वाशिम.